नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या डे 4 मध्ये. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील ऊर्जा प्रकल्प. यामध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे औष्णिक म्हणजे थर्मल आणि अणुविद्युत म्हणजे ॲटॉमिक प्रकल्प पाहणार आहोत. तसेच ते लक्षात ठेवण्यासाठी काही भन्नाट ट्रिक्ससुद्धा पाहणार आहोत. हा टॉपिक एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. सर्वात आधी आपण पाहूया औष्णिक विद्युत केंद्रे. मित्रांनो, विदर्भात कोळसा खाणी असल्याने तिथे महाराष्ट्रातील सर्वाधिक औष्णिक विद्युत केंद्रे आहेत, कारण कोळसा वाहून नेण्याचा खर्च वाचतो. विदर्भातील ही 5 महत्त्वाची नावे आणि त्यांचे जिल्हे नीट बघा. खापरखेडा हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे. कोराडी हा सुद्धा नागपूर जिल्ह्यातच आहे. हे खूप मोठे केंद्र आहे. मौदा हा तिसरा प्रकल्प देखील नागपूर जिल्ह्यात आहे. पण याचे वैशिष्ट्य म्हणजे हा महाराष्ट्र सरकारचा नसून एनटीपीसी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनद्वारे संचालित आहे. चंद्रपूर हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे. याला सुपर थर्मल पॉवर स्टेशन म्हणतात. पारस हा प्रकल्प अकोला जिल्ह्यात आहे. आता विदर्भ सोडून उर्वरित महाराष्ट्रातील महत्त्वाची केंद्रे पाहूया. एकलहरे हा प्रसिद्ध प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ हा प्रकल्प बीड जिल्ह्यात आहे. परळी हे एक ज्योतिर्लिंगसुद्धा आहे, त्यावरून हे लक्षात राहते. फेकरी किंवा भुसावळ हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आहे. भुसावळ रेल्वे जंक्शनजवळ असल्याने कोळसा आणणे सोपे जाते. चोला हा ठाणे जिल्ह्यात आहे. हा आता जुना झाल्याने बंद किंवा खूप कमी क्षमतेचा आहे, पण जोड्या लावायला विचारतात. तुर्भे हा मुंबईमध्ये आहे आणि हा सरकारी नसून टाटा पॉवर या खाजगी कंपनीचा आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकाराकडे, अणुविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रात प्रामुख्याने 2 ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहेत. ए. तारापूर हा प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे हा भारताचा पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. हा 1969 मध्ये अमेरिकेच्या मदतीने उभारला गेला होता. बी. जैतापूर हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील माडबन म्हणजे राजापूर येथे प्रस्तावित आहे. याची उभारणी फ्रान्स देशाच्या अरेवा कंपनीच्या मदतीने सुरू आहे. एकदा का हा प्रकल्प पूर्ण झाला की हा जगातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प असेल. औष्णिक आणि अणुविद्युत सोबतच काही महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प म्हणजे पाण्यावर वीज बनवणारे सुद्धा माहीत पाहिजेत. कोयना हा सातारा जिल्ह्यात आहे. याला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात, कारण येथून राज्याला सर्वाधिक वीज मिळते. जायकवाडी हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. उजनी हा सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर आहे. भीरा, भिवपुरी, खोपोली हे तिन्ही प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहेत आणि हे टाटा हायड्रोद्वारे चालवले जातात. आता सर्वात आवडीचा पार्ट, हे जिल्हे आणि प्रकल्प कन्फ्यूज होतात, म्हणून या ट्रिक्स वापरा. अकोला बरोबर पारस. ट्रिक: अकोल्याला मोठी परसबाग आहे. परसबाग म्हणजे पारस. नाशिक बरोबर एकलहरे. ट्रिक: नाशिकमध्ये एकलहरे म्हणजे एकलाच वाघ आहे किंवा नाशिकला एकटाच गेला. नागपूर बरोबर कोराडी खापरखेडा. ट्रिक: नाग कोराडीच्या खापरात जाऊन बसला. नाग म्हणजे नागपूर, कोराडी आणि खापर म्हणजे खापरखेडा. जळगाव बरोबर भुसावळ फेकरी. ट्रिक: केळीची साल फेकरी आणि त्याचा भुसा झाला. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून फेकरी आणि भुसावळ. बीड बरोबर परळी. हे तर सरळ लक्षात राहते, कारण परळी वैजनाथ हे बीडमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश असा आहे: महाराष्ट्रात सर्वाधिक औष्णिक केंद्रे विदर्भात म्हणजे नागपूर, चंद्रपूर आहेत. भारताचा पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर म्हणजे पालघर येथे आहे. आणि ही सर्व सरकारी वीज निर्मिती महानिर्मिती म्हणजे महाजनको नावाची कंपनी करते. आपल्या पुढील व्हिडिओचा विषय असणार आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने म्हणजे नॅशनल पार्क्स. ते सुद्धा आपण ट्रिक्सने शिकणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.